नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या अशा उत्कृष्ट गृहिणींसाठी 40 उपयुक्त किचन टिप्स घेऊन आले आहे। पण चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, इडलीचे पीठ फुगले नसेल तर इनो टाकून नेहमीप्रमाणे इडली बनवा। मस्तच फुगतात आणि मऊ लुसलुशीत सुद्धा होतात। नंबर 2, उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग होते तर ते घालवण्यासाठी तांदळाचे पीठ, ॲलोवेरा जेल, टूथपेस्ट आणि लिंबाचा रस मिक्स करून लावावा आणि काही वेळाने पाण्याने स्वच्छ धुवा। असे आठवड्यातून 2 ते 3 वेळेस केल्यास त्याने टॅनिंग निघून जाण्यास मदत होते। नंबर 3, डोसे कुरकुरीत होण्यासाठी बॅटरमध्ये थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे, त्यामुळे डोसे अगदी कुरकुरीत बनतात। नंबर 4, अंड्याची भुर्जी मोकळी बनवण्यासाठी भुर्जी बनवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाण्याचा शिंतोडा मारावा। नंबर 5, पिठलं बनवण्यासाठी लसूण मिरची कापून घालण्यापेक्षा वाटून घालावी, त्यामुळे पिठले मस्त तिखट व चविष्ट आणि चवदार बनते। नंबर 6, रताळे पाण्यात उकडून खाण्यापेक्षा त्यावर ठेचून त्यावर झाकण ठेवून त्यावर मस्त वाफवून घ्यावेत। वाफेवर शिजवलेली चवीला रताळे अप्रतिम लागतात। नंबर 7, पनीरची भाजी टेस्टी बनवण्यासाठी पनीर आधी बटरमध्ये परतून मग ग्रेव्हीमध्ये घाला, पनीरची भाजी टेस्टी बनते। नंबर 8, मटारच्या भाजीमध्ये मटार हिरवेगार राहण्यासाठी पाण्यात साखर घालून त्या पाण्यामध्ये मटार 5 मिनिटे उकळून घ्या आणि त्यानंतर भाजी बनवा। मटारचा रंग हिरवागार आहे तसाच राहतो। नंबर 9, लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून लोणचे पूर्णपणे तेलातच बुडवून ठेवा आणि लोणचे घेताना नेहमी कोरडा चमचा वापरावा। नंबर 10, आठवड्यातून एकदा दात घासायचे ब्रश गरम पाण्यामध्ये मीठ घालून थोडा वेळ ठेवा, थोड्या वेळाने नंतर साफ करून दात घासावेत। नंबर 11, ऑइली चेहरा असेल तर दिवसातून 3 किंवा 4 वेळा चेहरा धुण्यास हरकत नाही, पण कोरडा चेहरा असेल तर जास्त वेळा धुवू नये। नंबर 12, फक्त तूर डाळीचे वरण खाण्याने पित्त होत असेल तर तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र करून वरण बनवावे, चवीलाही छान लागते व पित्त होण्याचा त्रास कमी होतो। नंबर 13, हाताची नखे वाढवण्यासाठी नखांवर लिंबू चोळा किंवा पाण्यामध्ये लिंबू रस टाकून त्यामध्ये हात ठेवा, नखे लवकर वाढण्यास मदत होते। नंबर 14, तिळाचे तेल केसांना लावल्याने केस गळत नाहीत आणि केसांची वाढ देखील चांगली होते। नंबर 15, चिकन 65 बनवण्यासाठी चिकनला दही, मीठ, आले, लसूण पेस्ट आणि तिखट घालून अर्धा तास फ्रीजमध्ये मॅरिनेट करा। यामुळे चिकन 65 केल्यानंतर चिकन अगदी तंदुरीसारखे लागते। नंबर 16, अंड्याशिवाय केक फ्लफी केक बनवण्यासाठी केक बनवताना पिकलेली केळी घाला, त्यामुळे केक पौष्टिक होते आणि मैदा ऐवजी गव्हाच्या पिठाचा केक बनवल्यास छान होतो व टेस्टी लागतो। नंबर 17, शाही करी बनवण्यासाठी ग्रेव्हीमध्ये थोडेसे नारळाचे दूध आणि थोडीशी काजूची पेस्ट किंवा खसखसची पेस्ट मिसळावी, शाही करी छान चविष्ट होते। नंबर 18, साखरेचा चहा पिण्याऐवजी सेंद्रिय गुळाचा चहा पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि डायबिटीजचा धोका कमी होण्यास मदत होते। नंबर 19, इडली डोशाचे पीठ ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये कधीच आंबवू नका, त्यासाठी फक्त स्टील किंवा काचेच्याच भांड्याचा वापर करावा, इडलीचे पीठ छान आंबते। नंबर 20, गुळाचा चहा फाटू नये म्हणून दूध घालण्यापूर्वीच किंचित सोडा घालावा, यामुळे चहा कितीही उकळला तरी फाटत नाही। नंबर 21, एकदम घट्ट दही बनवायचे असेल तर कोमट दुधामध्ये विरजण घाला, त्यामुळे दही अगदी घट्ट बनते। नंबर 22, दही जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, जर शिल्लक असेल तर त्यामध्ये पाणी टाकून त्याचे ताक बनवा आणि जिरा पावडर किंवा चाट मसाला घालून खूप छान टेस्टी लागते। नंबर 23, दुधावर जर जाड साय आणायचे असेल तर दूध चांगले तापवावे आणि पूर्ण थंड झाले की मग फ्रीजमध्ये ठेवावे, दुधावर एकदम जाडसर अशी छान साय येते।
नंबर 24. कोणतीही डाळ किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये थोडे मीठ, हळद आणि तेल घाला. डाळ कडधान्य लवकर शिजतात. नंबर 25. चांगल्या आरोग्यासाठी रोजच्या वापरामध्ये साखरेऐवजी सेंद्रिय गूळ वापरावा. नंबर 26. पापड, लोणचे किंवा मूगवडी बनवताना हिंग घाला. त्यामुळे पदार्थ जास्त दिवस टिकतात व चवीलाही उत्तम लागतात. नंबर 27. कुकर लावताना रोज त्यामध्ये अर्ध्या लिंबाची फोड घाला किंवा लिंबाचा रस घाला. त्यामुळे कुकर आतून कधीच काळा पडणार नाही किंवा काळा होणार नाही. नंबर 28. स्टीलच्या भांड्यातील पाणी पिण्याऐवजी मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. आरोग्याच्या समस्या दूर होतील. नंबर 29. कांदा भजी करताना भजीच्या पिठामध्ये लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घातली की भजीला खूप छान टेस्ट येते. नंबर 30. वांग्याच्या भरितासाठी वांगी भाजताना वांग्यांना चिरा पाडून त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची खोचावी आणि सोबतच टोमॅटोसुद्धा भाजून घ्यावी. त्यामुळे भरीत अप्रतिम बनते. नंबर 31. कोथिंबीर जर सुकल्यासारखी वाटत असेल तर तिला थोडा वेळ थंड पाण्यामध्ये ठेवावी. अगदी ताजी दिसते व ताजी राहते. नंबर 32. तूप जास्त दिवस टिकवण्यासाठी तूप कडवताना त्यामध्ये एक विड्याचे किंवा तुळशीचे पान घालावे. तुपाला छान वास येतो. नंबर 33. रवा नेहमी भाजून हवाबंद डब्यात घालून ठेवावा. यामुळे अळी लागत नाही आणि रवासुद्धा जास्त दिवस टिकतो. नंबर 34. पुरणपोळी बनवताना पुरण जर पातळ झाले तर ते एका सुती कापडावर पसरवून ठेवावे. यामुळे जास्तीचे कापड पाणी शोषून घेईल आणि पुरण घट्ट होईल. नंबर 35. पनीर जर कडक झाले असेल तर 10 मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवा. पनीर मस्त सॉफ्ट होईल. नंबर 36. दररोज लोणचे खात असाल तर थोडे लोणचे एका छोट्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये काढून ठेवावे. सतत लोणच्याची भरणी उघड-बंद करून लोणचे खराब होते. नंबर 37. जर तुमची खीर पातळ झाली असेल तर त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घाला. खीर घट्ट पण बनते आणि चवीलाही खूप छान लागते. नंबर 38. शेवभाजी करताना त्यात मॅगी मसाला घालायला अजिबातच विसरू नका. मॅगी मसाला घातल्याने शेवभाजीची चव अगदी भन्नाट येते. नंबर 39. ड्रायफ्रूटला कीड लागू नये म्हणून डब्यामध्ये 2-3 लवंगा टाकून ठेवाव्यात. नंबर 40. शेंगदाण्याची चटणी करताना त्यात कढीपत्त्याचे काही पाने घालावे. शेंगदाण्याच्या चटणीला चव खूप छान येते व टेस्टी लागते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.